काहीच प्लॅन नव्हता गावाला जायचा, एकटेच. तुम्ही अंधारात झोपता मग? संदीप राजाच लावायचा ना 2 सेकंड. गरम आहे तिथं. नमस्कार मंडळी, मी चैतन्य तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता जस्ट नाश्ता झाला आमचा. आता 5:15 झालेले आहेत आणि आता आमचा नाश्ता झाला आहे. आम्ही आज अचानक गावाला निघालेलो आहोत कारण गावाला प्रोग्राम आहे एक देवाचा, त्याच्यामुळे गावाला निघालो आहोत. आणि अचानक सकाळी ठरलं गावाला जायचं. काहीच प्लॅन नव्हता गावाला जायचा, एकटेच जाणार होते. आता नाश्ता झालाय, तर हिला फ्रेंच फ्राईज पाहिजे होते म्हणून तिला पार्सल घेतले. आता ते पण खाल्ले, पार्सल पण घेतले. आम्ही सकाळी तू पण ना मम्मी गवळी सारखी बघते. सकाळी 12:30ला निघालेलो, जेवून निघालो. आता भूक लागलेली, खूप वेळ झाला म्हणून, त्यामुळे नाश्ता केला. आता कुठे आपण आलो? पेनला आलो. आपल्याकडे गावातल्या देवीच्या मूर्त्या बदललेल्या आहेत, तर त्यांची प्राणप्रतिष्ठा 16 आज आहे. तर त्यासाठी आपण आज गावाला चाललो. आज आणि उद्या 2 दिवस प्रोग्राम चालू झाले. म्हणजे आज सकाळपासून मिरवणूक वगैरे चालू आहे. मिरवणूक चालू आहे सकाळी आणि उद्या स्थापना होणार. त्यासाठी आपण आज कोकणात चाललोय. एकंदरीत रस्ता तरी चांगला आहे. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतोय. इथून अजून 4 तास लागतील आम्हाला जायला. इकडे नाश्ता मऊ खा. अच्छा, दीदीने नाही, माऊने माऊला पण घेतलंय छोट्या खेळायला. गाव दाखवायला घेऊन चालली माऊला. माऊ तुझ्या माऊला गाव दाखवायला. नकलीच बोलते, माझी माऊ नकली आहे, तिला जेवण भरवायचं. फुल जाम वरपर्यंत तेवढंच दिसतंय. थोडा वेळ ट्रॅफिक दिसतंय. थोडस ट्रॅफिक आहे. आमच्याच रस्त्याच्या ट्रॅफिक वरती नाही, मध्येच कसलं ट्रॅफिक आले. पण वरती रिकाम आहे. तेच ना. चला कुठे चला, काहीतरी झालं असं. एवढा वेळ काय गावाला येईपर्यंत काय हातातच धरून पकडायचं होतं. काय मम्मी बोलली ना त्याला आता टाकून द्या, म्हणून मी टाकून दिलं. तुम्हाला आवडलं पण नाही ना ते. तूच बोलीस ना मला नको. आवडलं होतं मला. जाऊ दे आता. मला पण नको होतं कारण मला मळमळ होता. आता मला बरं वाटतं खाल्ल्यावर. तू तर तिकडून बसल्यापासून तर झोपलेलीच होतीस म्हणून ट्रॅफिक आहे. काय काय कशाला ट्रॅफिक आहे पप्पा? कॉपी कॅट बंद पडली. अच्छा, त्याच्यामुळे ट्रॅफिक. पुढच्या ट्रकला पण काहीतरी झालंय. अच्छा, सगळे पॅसेंजर निघतात बाहेर. पुढे ट्रक पण बंद पडलाय आणि बस मधले सर्व का उतरतात माहित नाही.
बस पण बंद आहे का? ट्रक वाटते बंद झाले असं. ट्रक काय टायर पंक्चर आहे ती. टायर पंक्चर बसच्या खाली दिसतं. म्हणून सगळ्यात ड्रायव्हर आहे खाली. खाली खाली पप्पा थांबा. का दिसला पप्पा? खाली आहे बसच्या खाली टायर पंक्चर आहे काहीतरी. हा पप्पा ट्रकच्या पुढे काहीच नाही तरी बस थांबवले. ती बस खराब झाली. मग ट्रक बसचा टायर पंक्चर आहे. ट्रक ट्रक काय माहिती कशा होतो. तो बघितलंच नाही आम्ही. माणूस पण नाही ट्रक मध्ये. सोडून गेला असं. आपण आता डोलरी येथे आहोत आणि इथे बघू शकता खूप छान असा सूर्य ढगाच्या आडून बाहेर येताना दिसत होता. खूप छान दिसत असल्यामुळे म्हटलं हे पण दृश्य आपण कॅमेरामध्ये शूट केलं. आईची तेच आहे ना. वेट पुढे चुक मंदिरापर्यंत लाईटिंग. तर आपण आता गावाला पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता मस्त अशी रस्त्याच्या कडेने खूप छान अशी लाइटिंग केलेली आहे. मंदिरापर्यंत लाइटिंग केलेली आहे. आणि इथे माझे चुलत दीर पण आमची जेवणासाठी वाट बघत उभे होते. त्यांना आम्ही म्हटलेलं की आम्ही येणार आहोत मंदिरामध्ये पाय पडायला, तर ते पण थांबलेले आहेत इथे. सो मंडळी 10 वाजलेत आणि आम्ही गावाला आलो आहे. गावाला आल्या पहिले वरती मंदिरात आलो. आतमध्ये तर जायला नाही भेटणार कारण देव आता झोपलेले आहेत. इथे प्रसाद थोडा खाऊन घेतला. भरणा नाक्याला आम्ही जेवलेलो त्यामुळे थोडा प्रसाद खाल्ला आणि आता घरी जायला निघाला. मोडवाला सांगायचं ना. कसा आवाज येणार नाही. ड्रोन तर थोडी ना आवाज आहे. अरे नाही पक्की होती अजित आवाज नाही. घंट्याचा आवाज नाही म्हणजे बोलत सर्व बोलले. थोडा पण आवाज इथे आवाज चालत ना. बघ इथे काय मग तिची पाडी का अशी बोलून पाठी नाही पटकन. मी निघालो 1 वाजता. अरे कसली ट्रॅफिक माहिती आहे. पनवेलला मी किती 4:30ला पोहोचलो. 6-7 वाजता आपण देव उचलला तिथून. माणगावला ट्रॅफिक. कोणी तोडलं? तसंच सुटलं ते. आईचं घर तुटलं. कोणी तोडलं? हे काय लाईट? काय बोलते ते बघ हंगरा घर काही दिसत नाही का. पण आता हे सकाळी दिसणार. तुटलं. हा कोणी तोडलं घर? तुटलं ते. बापरे. तर मम्मी पप्पा लग्नाला गेलेले होते पुण्याला 2 दिवस झाले आणि ते आता तिकडून निघालेले होते. आता 11 वाजलेले आहेत. तर येतील थोड्याच वेळात मम्मी पप्पा. तोपर्यंत आम्ही चुलत काकांच्या घरी बसलेलो आणि पोरं इथे खेळतात 11 वाजता. पूर्ण ओपनच आहे. हा दरवाजा पण काढला. हा दरवाजा पण काढला. सर्व दोन्ही पण. हा काढला. इथे दुसरा लावला होता तो आणि इथला आतमध्ये लावला तो पण काढला. चप्पल घालून नव्हतं. इथला पहिला काढला आपण तो इथे लावलाय आणि दुसरा जो आहे इथला आहे ना तो आतमध्ये गेलाय.
फरशा लावल्या तिथे बाबा. खालीच आहे. बंद आहे मग सर्व काढले ना. तुम्ही अंधारात झोपता मग. चल मग पुढे चला लाईट लावली. चला टीव्ही लावली नाही तर दोन टाईम कुठून आली काय खाली होती आली पिंकी आली पिंकी. आई माझ्याकडे पण होता अशी. हा नंतर अडकले. तर मंडळी तयारी झाली आहे आणि आता मंदिरामध्ये निघालेलो आहोत. सकाळी 8 वाजल्यापासून प्रोग्राम मंदिरामध्ये चालू झालेला आहे आणि आता 10:30 झालेले आहेत. आणि हे बघा आमचं घर. ॲक्च्युली वरती कौलं होती त्यामुळे आता इथे पत्रे टाकायला घेतलेत आणि थोडंसं वाढवणार पण आहे. तर त्याचं घराचं काम चालू आहे. तर चला आता आपण मंदिरामध्ये शतधृतिर्गेन्द्रो धनुरथो रथान्वे चन्द्रार्कौरतचरणपाणिश्चर इति दिवक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बरविधेयैः क्रीडं कुर्यात् अस्याम् संकल्प्य मूर्ति घृतेनाभ्यज्य उपरि जलधारां कुर्यात्. इकडे आता सगळ्यांना नाश्ता वाटप चालू आहे. मम्मा मी काढू शकतो. इकडे पूजा चालू झालेली आहे. मम्मा मी काढू शकतो. या दोन्ही ठिकाणी आधी मूर्त्या ठेवलेल्या होत्या त्यांनी कोटेश्वरीच्या आणि रात्री निद्रेमध्ये इथेच होते त्या दोन्ही ठिकाणी. आता हेच तांदूळ सर्व पुड्यांमध्ये भरून गावोगावी वाटले जाणार आहेत. गावातल्या प्रत्येक घरामध्ये तांदूळ वाटले जातील. कार्यकर्ते इथे तांदूळ भरतात. खूप छान असा जननी कोटेश्वरी माता म्हणजे आमच्या गावदेवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा झालेला आहे. आणि कालही त्यांची खेडपासून ते आमच्या गावापर्यंत म्हणजे शिवतरपर्यंत देवीची रथयात्रा काढलेली होती. तर त्या रथयात्रेची व्हिडिओ जर मला मिळाले तर मी नक्की या व्हिडिओच्या एंडिंगला हे व्हिडिओ जॉईन करेन. स्मरण करा. या ठिकाणी ग्रामदेवतेचे प्रदक्षिणेचा कार्यक्रम होत आहे. हा सोहळा आपण या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्याचं भाग्य आपल्या सर्व भक्तांना मिळत आहे. आपण ज्या ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी सर्व आलेले आहेत त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रवेश करायचा आहे. सर्वांनी हात जोडा. या ठिकाणी मंदिर प्रदक्षिणा होत आहे. आई जननी माता कोटेश्वरीच्या
बघा असा सोहळा आपण आपल्या आयुष्यात भागीरथी जीवनात पाहत आहोत. आपण आपल्या ग्रामदेवतेची या ठिकाणी मंदिर प्रदर्शन आयोजित आहे. त्या सोहळ्यासाठी भविष्याचा हा सोहळा या ठिकाणी आपण आपल्या ग्रामदेवतेचा मंदिराच्या सभागृहामध्ये मूर्त्या ठेवल्यानंतर गावाकडून नेमणूक केलेल्या यजमानांकडून त्यांची पूजा करण्यात आली. मंत्र पुष्पांजली करण्यात आली आणि त्यानंतर दोन्ही मूर्त्यांना गाभाऱ्यामध्ये विराजमान करण्यात आलं. पाठ उचला पाठ उचलायचा कबीर सरकवायचा रे पाठ बाजूला गर्दी करू नका किती माणसं पाहिजे 4 माणसं
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे